नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या भूगोलातील पाठ क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने हा भाग आज आपण पाहणार आहोत। या पाठातून आपण निसर्गावर आधारित विविध व्यवसाय, उद्योग, भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे पडलेले वनस्पतींचे प्रकार, भविष्याच्या दृष्टीने असलेले नैसर्गिक घटकांचे महत्त्व, त्यांचे संरक्षण यासारख्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठातून करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मुलांनो, आता हे चित्र पहा। या चित्राचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा। आता विचारलेल्या प्रश्नांवर विद्यार्थी काय उत्तर देतील आणि उत्तर देताना कुठे चुकतील हे गृहीत धरून बरोबर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर आपला पहिला प्रश्न आहे, वरील चित्रामध्ये काय काय दिसत आहे त्यांची नावे सांगा। आता चित्र पाहता आपल्याला काही गोष्टी परिचयाच्या असतील किंवा पाहिलेल्या असतील आणि काही गोष्टी आपल्याला अनोळखी असतील। चित्रातील 2-3 गोष्टी आपल्याला पटकन सांगता येतील। आपण पहिलंच नाव सांगू, आंबा, कारण आपण दरवर्षी तो खाल्लेला असतो। आपल्याला दुसरे नाव सांगता येईल ते म्हणजे घोडा। घोडा सर्वांनी पाहिला असेल, घोड्यावर बसलेला नवरदेव पाहिला असेल किंवा एखाद्या बागेजवळ छोट्या मुलांना बसण्यासाठी घोडा आणलेला पाहिला असेल। म्हणजे घोडा हा प्राणी आपल्या परिचयाचा आहे। चित्रातील तिसरे नाव सांगता येईल ते म्हणजे ऑक्टोपसचे, कारण आपण टीव्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये तो पाहिलेला असतो। प्रत्यक्षात पाहण्याचा योग खूप कमी जणांना आलेला असेल। ऑक्टोपसला अनेक पाय असतात आणि पोहताना त्याचा उपयोग होतो। आपल्याला चौथे नाव सांगता येईल ते म्हणजे कापूस। कापसाचे बोंड मोठे झाल्यावर पांढरा शुभ्र कापूस बाहेर दिसू लागतो। शेतकरी कुटुंबातील मुले असतील तर ती पटकन उत्तरे देऊ शकतील, पण शहरात कापसाचे झाड दिसणे मात्र दुर्मिळ आहे, त्यामुळे काही मुलांना पटकन ओळखता येणार नाही। मुलांनो, या ठिकाणी एका फुलाचे चित्र दिसते आहे। कदाचित विद्यार्थ्यांना याचे नाव सांगता येणार नाही, कारण आपण ते कधीच पाहिलेले नाही। तर लक्षात ठेवा, या फुलाचे नाव आहे राफ्लेशिया। विशेष म्हणजे हे जगातील सर्वात मोठे फूल आहे। या फुलाचा व्यास 1 मीटर इतका असतो। हे फूल फक्त सुमात्रा, इंडोनेशियाच्या जंगलामध्ये सापडते आणि या फुलाचे आयुष्य फक्त काही दिवसांचे असते। इंडोनेशिया या देशाचे ते राष्ट्रीय फूल आहे। ही होती या फुलाची माहिती। आता या चित्रात फक्त एक प्राणी राहिला। माझ्या अभ्यासानुसार आणि इंटरनेटवरील माहितीनुसार हा प्राणी घोरपड आहे। मी स्वतःही तो पाहिलेला आहे। आता काही विद्यार्थी चित्र पाहून तो सरडा किंवा पाल असेही उत्तर देतील, परंतु हे चित्र मात्र घोरपडीचे आहे। तुम्हाला काय वाटते, हे चित्र कशाचे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। घोरपडीला इंग्रजीमध्ये मॉनिटर लिझार्ड असे म्हणतात। घोरपड ही 5 फूट इतकी लांब आणि 100 किलो वजनापर्यंत असू शकते। ती पाण्यात पोहू शकते, तसेच जमिनीवरही राहू शकते। संकटकाळी ती आपल्या शेपटीचे फटके शत्रूवर मारते। पक्षी, त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे यासारखे प्राणी तिचा आहार आहेत। गावाकडे शेताच्या आजूबाजूने या प्राण्याचा वावर आपल्याला पाहायला मिळतो। आता पुढचा प्रश्न, चित्रातील किती प्राणी किंवा वनस्पती तुमच्या परिचयाच्या आहेत किंवा प्रत्यक्ष पाहिलेले आहेत? आता काहींना 3 किंवा काहींना 4 अशी चित्रे ओळखता येतील। प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते। आता पुढचा प्रश्न आहे, या प्राण्यांपासून किंवा वनस्पतीपासून आणखी कोणत्या गरजा पूर्ण होऊ शकतात? आता प्रश्न गरजांचा असल्याने आपल्याला सांगता येईल की आंब्यापासून अनेक पदार्थ बनवता येऊ शकतात। बरेच दिवस ते टिकवताही येतात, जसे चॉकलेट, आमचूर पावडर, ज्यूस, लोणचे, बर्फी यासारखे पदार्थ बनवता येतात। घोडा वाहतुकीसाठी वापरला जातो। जुन्या काळात वाहतुकीसाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता। आता मात्र घोडा सर्कशीमध्ये आणि लग्नामध्ये पाहायला मिळतात। थोडक्यात पूर्वीपेक्षा आता घोड्याचा वापर फार कमी प्रमाणामध्ये होतो। कापसापासून वेगवेगळे कापड
बनवले जाते. वस्त्रोद्योगामध्येही कापसाचा कच्चा माल म्हणून वापर करतात. ऑक्टोपस हा जलचर आहे, पण चीनसारख्या देशामध्ये तो लोकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. प्रश्न गरजांचा असल्याने घोरपडीबाबत मी एक नक्की सांगेल. घोरपड हा जरी दिसायला क्रूर असला तरी तो मात्र भित्रा प्राणी आहे. काही लोकांचा असा समज आहे की घोरपडीपासून बनवलेल्या औषधाने आजार बरे होतात, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. विनाकारण घोरपडीची हत्या केली जाते. घोरपड हा शेड्यूल 1 या गटामध्ये मोडणारा प्राणी आहे, त्यामुळे या प्राण्याची हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. याउलट घोरपड हा पर्यावरण संतुलनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे अशा महत्त्वाच्या प्राण्याची हत्या करणे मात्र चुकीचे आहे. मुलांनो, पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात, पण त्या सर्वांचा आपण वापर करतोच असे नाही. निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करायला आपण शिकलो आहोत. उदाहरणार्थ पाणी. ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. उदाहरणार्थ हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून माणूस आपल्या गरजा भागवत असतो. या नैसर्गिक संसाधनापैकी काही कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे ते आपल्यासाठी मौल्यवान आहेत. उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, रॉकेल यासारख्या इंधनाचे साठे खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक यासारखे देश हे खनिज तेलाचे उत्पादक आहेत, तर काही देशात खनिज तेलाचे साठे पाहायला सुद्धा मिळत नाही. जर आपण इंधनाचा बेसुमार वापर करत राहिलो तर एक दिवस हे सर्व संपून जाईल आणि पुढच्या पिढीसाठी ते उपलब्ध होणार नाहीत. म्हणून खनिज तेल किंवा खनिजाचे साठे हे मर्यादित असल्याने त्यांचा जपून वापर करावा किंवा त्याला इतर पर्यायी साधन शोधणे गरजेचे आहे. हवा हे संसाधन सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ते कधीही कमी होत नाही, पण हवेच्या गुणवत्तेत मात्र बदल होऊ शकतो. म्हणजे हवा ही दूषित होते. गाड्यांचा धूर, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, कचऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी इत्यादी अनेक कारणांमुळे हवा दूषित होऊन तिची गुणवत्ता कमी होते. हवेचा वापर आपण श्वासोच्छवासापासून ते ज्वलनापर्यंत करत असतो. मुलांनो, आता तुम्हाला काही चित्र दाखवली जातील, त्याचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे. या चित्रांचे काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चर्चा करायची आहे, त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. दाखवल्या जाणाऱ्या चित्रातील प्रत्येक कृती ही निसर्गातील कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंधित आहे. या प्रत्येक घटकाचा विचार आपण करणार आहोत, तेव्हा लक्षपूर्वक ऐका, पहा आणि समजून घ्या. आता हे चित्र पहा. या चित्रामध्ये एक शेतकरी बैलाच्या मदतीने शेतजमीन नांगरताना दिसत आहे. शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमीन कसण्याजोगी करतो आणि या जमिनीतून तो आपल्याला आवश्यक अशा पिकांचे उत्पादन घेतो. या उत्पन्नातून तो स्वतःची आणि इतरांची अन्नाची गरज भागवतो. ही गरज भागवण्यासाठी तो जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असलेल्या मृदेचा संसाधन म्हणून उपयोग करतो. या मृदेचा जगात सर्वत्र वापर केला जातो. म्हणून शेती व्यवसायामध्ये मृदा हे नैसर्गिक संसाधन खूप महत्त्वाचे आहे. बरेच विद्यार्थी मृदा म्हणजे माती असा समज करून घेतात, पण मृदा म्हणजे माती नाही. मृदा म्हणजे खडकापासून वेगळे असलेल्या जमिनीचा असा भूभाग जो वनस्पतींना आधार देतो आणि पोषक अन्नद्रव्ये पुरवतो. मृदेमध्ये अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अपक्षय म्हणजे ऊन, वारा, पाऊस यामुळे खडकांची झीज होणे किंवा खडक फुटणे म्हणजे अपक्षय होय. अशा अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ, यात मृत प्राणी, झाडाची पाने, पालापाचोळा, झाडांची मुळे इत्यादीचा समावेश होतो. त्याचबरोबर असंख्य सूक्ष्मजीवसुद्धा मृदेमध्ये असतात. अशा मृदेतून वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये मिळतात. म्हणून मृदेला
सजीव सृष्टीचा आधार म्हटले जाते. मृदा निर्मिती ही प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. प्रत्येक भागात एकसारखे हवामान आणि खडक असतीलच असे नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण खडकांचे प्रकार पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे हवामान व खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माती पाहायला मिळते. आपल्याला कुठे काळी माती तर कुठे लाल रंगाची माती दिसते, तर कुठे फिक्कट पिवळसर माती दिसते. हे खडकांच्या प्रकारावर अवलंबून असते. मृदा निर्मिती ही अतिशय संथ गतीने होत असते. साधारणतः 2.5 सेंटीमीटर जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागू शकतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मृदा म्हणजे माती नाही. मृदा वनस्पतींना आधार देते व त्यांचे पोषण करते, व कुंभार मडकी बनवण्यासाठी ज्याचा वापर करतो ती माती असते. आता ही 2 चित्रे पहा. आपल्याला एका चित्रात एक माणूस मासे पकडताना दिसतो आहे, तर दुसरा विहिरीतून पाणी काढत आहे. या ठिकाणी पाणी या नैसर्गिक घटकाचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल, चित्रात तर माणूस मासे पकडत आहे, पाण्याविना मासे अशी कल्पना आपण करू शकत नाही. म्हणून दोन्ही ठिकाणी पाणी या संसाधनाचा वापर होताना आपल्याला दिसतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची खूप गरज असते. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. यावरून आपल्याला पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. पृथ्वीचा जवळजवळ 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, जे आपल्याला महासागर, समुद्र, नद्या, तळी, सरोवरे, कालवे, धरणे इत्यादीमध्ये दिसून येते. महासागराच्या पाण्यातून आपल्याला मीठ मिळते, परंतु हे पाणी आपल्याला पिण्यासाठी उपयुक्त नाही, कारण ते खारट आणि क्षारयुक्त आहे. म्हणून आपणास पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करायला सांगितले जाते. आता खालील चित्रावरून आपण पृथ्वीवरील माणसाला उपयुक्त पाणी किती प्रमाणात आहे हे समजून घेऊ. या ठिकाणी आपल्याला 3 वेगवेगळ्या चित्रांमध्ये पाण्याचे प्रमाण दाखवले आहे. याचा अर्थ असा होतो, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण 100% पाणी साठ्यापैकी 97% पाणी समुद्र व महासागरामध्ये आहे, जे खारट आहे, म्हणून आपल्याला पिण्यासाठी उपयुक्त नाही. आता उरला 3% पाणी साठा, जो गोड्या पाण्याचा आहे. गोडे पाणी म्हणजे चवीला गोड नाही, तर वापरण्यायोग्य पाणीसाठा, जो फक्त 3% आहे. या 3% पाणीसाठ्यापैकी जवळजवळ 69% भाग हा बर्फाच्या स्वरूपात हिमालय आणि इतर बर्फाळ प्रदेशामध्ये व्यापलेला आहे. उर्वरित पाण्याचा भाग हा जमिनीत भूजलाच्या स्वरूपात आहे आणि फक्त 0.003% भाग हा माणसाच्या गरजांसाठी पिण्यासाठी उपलब्ध आहे, जो धरणे, तळी, सरोवर, कालवे यामध्ये आहे. आणि गावाकडचे लोक विहिरी व कूपनलिकांमधून भूजलाचा वापर करताना दिसून येतात. म्हणून आपल्याला पाण्याचा वापर जपून करण्यास सांगितले जाते. आता ही पुढील चित्रे पहा. या 2 चित्रांपैकी एका चित्रामधील व्यक्ती झाडावरील मधाचे पोळे काढते आहे, तर दुसऱ्या चित्रात माणसे वाळलेली लाकडे गोळा करताना दिसत आहे. काही लोकांचा व्यवसाय हा मध विक्री किंवा लाकडाच्या मोळ्या विकण्याचा असतो. या व्यतिरिक्त घरगुती वापरासाठी सुद्धा यांचा उपयोग केला जातो. म्हणून माणसाला आपल्या गरजांसाठी झाडे किंवा वनस्पतीवरही अवलंबून राहावे लागते. असे अनेक व्यवसाय वनस्पती किंवा जंगलांवर आधारित असतात. आता ही चित्रे पहा. या चित्रात एक स्त्री रबराच्या झाडाचा चीक गोळा करताना दिसत आहे. रबराच्या चिकापासून कारखान्यात प्रक्रिया करून अनेक वस्तू तयार करता येतात. गाड्यांचे टायर, रबर बँड, खोड रबर अशी अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते. आता या दुसऱ्या चित्रात एक व्यक्ती झाडाचा डिंक गोळा करताना दिसत आहे. हा सुद्धा काही लोकांचा व्यवसाय आहे. थोडक्यात मध गोळा करणे, लाकडे गोळा करणे, रबराचा चीक गोळा करणे किंवा झाडाचा डिंक मिळवणे
यासारखे उद्योग व्यवसाय हे सर्वस्वी जंगलावर वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यामुळे माणसाला व्यवसायासाठी का होईना वनस्पती या नैसर्गिक संसाधनावर अवलंबून राहावे लागते. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रकारची झाडे वनस्पती आपण पाहतो. ती सर्व एकाच आकाराची आणि उंचीची नसतात. प्रत्येकात वेगळेपण असते. यामुळे वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. त्यामुळे मानवाला अन्नासाठी करावी लागणारी वणवण टाळता आली. तृण म्हणजे गवत. गवतवर्गीय पिकांमध्ये गहू, भात, सातू, ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी पिकांचा समावेश होतो. यामुळे यांना तृणधान्य असे म्हणतात. शेतीचा शोध लागल्याने मानवी जीवन हे स्थिर झाले व मानव वस्ती करून राहू लागला. सिंधू, नाईल, युफ्रेटिस व होयंग-हो या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मानवाची वस्तीस्थाने होती हे आपण इयत्ता 5वीच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहे. वनातून आपल्याला रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती यासारखी उत्पादने मिळवता येतात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंतचा विचार केला असता कटिबंधानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. कटिबंधानुसार म्हणजे प्रत्येक ठिकाणचे तापमान आणि हवामान हे वेगवेगळे असते. जसे काही ठिकाणी जास्त तापमान असते, तर काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी अतिशय थंड तापमान असते. त्यानुसार उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध असे प्रकार पडतात. अशा वेगवेगळ्या तापमान आणि वातावरणानुसार जगू शकणाऱ्या वनस्पती त्या त्या भागामध्ये आढळतात. कटिबंधानुसार विषुववृत्तीय सदाहरित वने, पंजडी वने, उष्ण गवताळ प्रदेश, काटेरी वने, समशीतोष्ण गवताळ प्रदेश, मिश्र वने, रुंद पर्णी वने, सूचीपर्णी वने आणि टुंड्रा प्रदेश. वनप्रदेशांमुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी वनांमध्ये वास्तव्य करतात. या प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणीसुद्धा वनांमध्ये राहतात. त्यांच्यामुळे अनेक अन्नसाखळ्या तयार होतात. अन्नसाखळी म्हणजे जीवस्य जीवनम या तत्वानुसार, म्हणजे प्रत्येक जीव हा जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो. यामुळे पर्यावरणात एक सजीवांची साखळी तयार होते. यालाच अन्नसाखळी असे म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पती किंवा गवत ससा खातो. गरुड किंवा इतर मांसाहारी प्राणी सशाला खातात आणि गरुड किंवा इतर प्राणी मृत पावल्यावर त्यांच्या शरीराचे सूक्ष्मजीव विघटन करतात आणि पोषक द्रव्ये जमिनीत मिसळतात. ही पोषक द्रव्ये पुन्हा वनस्पतींना मिळतात. म्हणजे गवत, ससा, गरुड आणि त्यांच्या शरीराचे विघटन होऊन पुन्हा गवताला मिळतात. ही झाली एक अन्नसाखळी. यातील प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. अशा अनेक अन्नसाखळ्या या पर्यावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जंगल किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे आहेत. वनस्पतीमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. वनस्पती जशा जमिनीवर वाढतात तशा त्या पाण्यामध्येही वाढतात. कदाचित भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतींवर अधिक प्रमाणात अवलंबून राहावे लागू शकते. या चित्रामध्ये आपल्याला एक गाढव ओझे वाहून नेताना दिसत आहे. प्राण्याचा वापर मनुष्य वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. जसे घोडा, बैल, उंट, गाढव यांचा वापर मुख्यतः नांगरणी, प्रवास, मालाची वाहतूक अशा कामांसाठी करतो. तर शेळी, गाय, म्हैस या प्राण्यांचा वापर दूध मिळवण्यासाठी केला जातो. तसेच प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडाची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळतात. या चित्रामध्ये दगडाच्या खाणीतले दगड भरताना दिसत आहे. दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण हे आपण शिकलो आहे. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. या खनिजांपासून आपल्याला विविध धातू, रसायने उपलब्ध होतात. यातील काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जातो.
खनिजांच्या वापरावरून त्यांचे दोन गट पडतात. पहिला गट आहे धातू खनिजे आणि दुसरा गट आहे अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारची धातू मिळवण्यासाठी केला जातो, उदाहरणार्थ लोह, बॉक्साईट इत्यादी. तर अधातू खनिजांचा वापर रसायने मिळवण्यासाठी केला जातो, उदाहरणार्थ जिप्सम, सैंधव, कॅल्साइट इत्यादी. आपण पाहिलेल्या चित्रामध्ये मासेमारी सोडून इतर सर्व चित्रांमध्ये मानव नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती या जमिनीवर करताना दिसत आहे. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावर जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू हा जमिनीवरच होतो. त्यामुळे जमीन या संसाधनाला खूप महत्त्व आहे. जमिनीशिवाय आपण सजीवसृष्टीची कल्पना करू शकत नाही. जमीन या संसाधनाचा वापर वेगवेगळ्या गरजांसाठी करतच आहोत, पण आज जमिनीकडे एक स्थावर मालमत्ता म्हणूनही पाहिले जाते. यात जागा खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. भौगोलिक रचना, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण हे 29.20% आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव हे कमी अधिक प्रमाणात आढळून येतात. मानवासह सर्व सजीवांचे वितरण हे असमान आहे. त्यामुळे प्रत्येक देशात कमी अधिक प्रमाणात आपल्याला लोकसंख्या आढळते. जमिनीचा खडखळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेत सर्व सजीव राहतात. परंतु मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मानवाला गंभीर समस्यांना सामोरेही जावे लागले आहे. त्यामुळे निसर्ग चक्रामध्ये कधीही हस्तक्षेप करू नये. नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्येची वाढ आणि मानवाचा हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व काळजीपूर्वक जपून करणे आवश्यक आहे, कारण निसर्ग माणसाची गरज भागवतो, हाव नाही. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मानवाने कितीही प्रगती केली तरीही त्याला अनेक गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्ग हा फक्त मानवासाठी नसून इतर सर्व सजीवांसाठी आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा वापर नेहमी गरजेनुसार करणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. आता आपण या पाठातून काय शिकलो ते पाहूया. या पाठातून नैसर्गिक संसाधने कोणती हे माहीत झाले आणि दुसरी गोष्ट शिकलो की नैसर्गिक संसाधनाचा वापर हा काळजीपूर्वक आणि जपून करावा लागतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विविध नैसर्गिक संसाधनाचे उपयोग शिकायला मिळाले. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.